ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलनाचा आज एक आम्हाला प्रोग्राम देण्यात आला होता। त्याचप्रमाणे नांदेडमध्ये देखील या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। विद्यार्थ्याच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात या महिन्याखाली या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे। नीट पेपर फुटी प्रकरण असेल, MSCETचं या ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे आणि त्याची जी पर्सेंटाईल पद्धत आहे ती पद्धत या ठिकाणी रद्द करण्यात यावी। त्याचबरोबर TETची परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात यावी, घेऊच नये, या सर्व मागण्यासाठी हे आंदोलन आहे। नीटची पेपर फुटी प्रकरण झालं, मंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला, पण जे NTAचे जे प्रमुख आहेत, जे NTA म्हणून ही जी संस्था आहे की जे नीटचा पेपर काढते, त्या पेपरचे जे प्रमुख महाव्यवस्थापक आहेत त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई झाली? जे 20 मुलं या ठिकाणी आत्महत्या केलेत, त्या 20 मुलांच्या आत्महत्येला दोषी ठरवून या ठिकाणी ते जे NTAचे प्रमुख आहेत त्यांच्यावर या ठिकाणी मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। या केंद्रीय मंत्र्यावर देखील, शिक्षण मंत्र्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। आज या ठिकाणी नाना पाटील यांची जयंती आहे। नाना पाटीलांनी अशाच पद्धतीने सरकारच्या वेळोवेळी फसवणुकीच्या भूमिकेवर या ठिकाणी त्यांनी प्रतिसरकार निर्माण करण्याचं हे सांगितलेलं होतं। त्याच पद्धतीनं आमचं सरकारला म्हणणं आहे की येत्या काही दिवसात आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या, नाहीतर या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन करण्याचा आम्हाला या ठिकाणी पर्याय दुसरा राहणार नाही। आज संभाजी ब्रिगेड आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज भाऊ आकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यावर आम्ही आंदोलन छेडत आहोत। जे काही राज्यामध्ये केंद्रामध्ये पेपरफुटीचा विषय आहे त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन आज करत आहोत। नांदेड येथे पेपरफुटी होऊन ज्या विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे त्यामधून बरेच विद्यार्थी आत्महत्या केलेले आहेत, पण कसल्याच पद्धतीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही। तर पेपरफुटी करणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं, या अनुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत।